प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील हा दिवस खासच असेल. तो कोणता? चला तर सांगते. नमस्कार मंडळी, मी रोहिणी केंचे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर साताराच्या या रस्त्यांना मागे सोडून आम्ही निघालो होतो कास पठाराच्या दिशेने. तर या रस्त्याने जात असताना 2 मिनिट माझ्या मनात हा विचार आला की हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आजपर्यंत मी इकडे का आली नव्हती. मी तर सातारचीच आहे ना, मग मी हा भाग कधीच का पाहिलेला नाही. तर इतकं सुंदर आणि निसर्गसम्य हा परिसर अतिशय मनाला लागून गेला. तर आज आम्ही कास पठारावरच्या या हेरिटेजवाडी या ठिकाणी आलो होतो आणि इथे येण्याचं कारण सुद्धा खासच होतं. तर आम्हाला दिलेल्या या रूमवरती येऊन तयारी करायला आम्ही सुरुवात केली. ही होती आमची रूम आणि तयारी कशासाठी होती तर आज आमच्या दीदींचा खास दिवस होता आणि तो खास दिवस म्हणजे आमच्या दीदींची एंगेजमेंट होती. आता तुम्ही म्हणाल या दीदी कोण? तर या दीदी म्हणजे माझ्या नंदूबाई, माझ्या मिस्टरांची बहीण. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक स्वप्न असेल की आपलं लग्न एक डेस्टिनेशन वेडिंग असावं. तसंच आमच्याकडे आमच्या मुलीचा साखरपुड्याची तयारी करायची होती आणि म्हणूनच आम्ही मग ठरवलेलं होतं की त्यांचा साखरपुडा एक डेस्टिनेशन साखरपुडा व्हावा. सातारच्या कुशीत बसलेल्या या कास पठारावरती हा साखरपुडा झाला. अतिशय सुंदर वातावरण होतं. निसर्ग सौंदर्य पाहून तर प्रत्येकाचं मन एकदम फुलून गेलेलं होतं. तर मी तयार होऊन इथे आली आणि खरं तर या गुरुजींचं करावं तेवढं कौतुक थोडंच, कारण प्रत्येक विधी ते खूप सुंदर पद्धतीने सांगत होते. अशा पद्धतीने साखरपुडा पार पडला आणि आम्ही निघालो होता परत. आमचा आज परतीचा दिवस होता कारण 2 दिवसावरती शाळा सुरू होणार होत्या. खरं तर शाळा सुरू झालेल्या होत्या मुलांच्या, पण कार्यक्रमासाठी आम्ही थांबून राहिलेलो होतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.